गरिबी होती, घरी खूप गरिबी होती. आई मला दूध दे, आई मला दूध दे. मला मामाकडे किती दूध भेटत होतं, इथं तू का दूध देत नाही? आईने सांगितले, बाळा आपल्या घरात गाई नाहीये, एका वेळचं खायला नाहीये, मी भांडे घासते, कसे तरी तुझं शिक्षण करते, कुठून दूध आणू तुला? मुलगा रडतोय. लहान लेकरू असतं ते हट्टी असतं, बाल हट्ट, स्त्री हट्ट कठीण असतं, जोग हट्ट सगळ्यात भयानक हे हट्ट आहे. म्हण आई दे ना ग दूध मला. आईनं काय केलं, थोडंसं पीठ घेतलं, मागून आणलेलं, त्याच्यात पाणी टाकलं आणि ते सफेद पाणी लेकराला दिलं. आई सांगते, बाळा घे दूध घे. आता त्याला दररोज दुधाची चटक लागलेली. ते पिल्यानंतर सांगितलं, आई हे दूध नाही, त्यांनी फेकलं. मी हे दूध नाही, मला माहिती दूध नाही. अरे बाबा, या जगात एकच देव आहे, तो सर्व दानी आहे, अवघड दानी आहे, महादेव आहे, ते देईल तुला. जातो, तुला तपश्चर्या करावं लागेल, भगवान शंकराच्या नावाचा गजर करावा लागेल, हे सर्वस्वाचा त्याग करावा लागेल, तो तुला प्रसन्न झाला का दूध देईल. आईनं सांगितलं मंत्र. 2 भागवतात ही कथा, आपलं शिवमहापुराणात ही कथा आहे, आणि भागवतात कोणाची कथा आहे? छोट्या लेकराची, ध्रुव बाळाची. 2 कथा येतात. शिवमहापुराणात उपमन्यूची कथा आहे आणि भागवतात ध्रुव बाळाची कथा आहे. आईनं आपल्या लेकराला सांगितलं, जा वनाचा रस्ता धर. ध्रुव बाळाला सांगितलं, या मांडीवर नाही ना, जगाचा बाप बसलेला आहे, त्या मांडीवर बसायचं असेल ना तर त्यासाठी तुला कोणीच खाली उतरू शकत नाही, जा नीट. आत्ताच्या आत्ता आपल्या आईनं सांगितलं ध्रुव बाळाला. तसं आज उपमन्यूला आपल्या, आणि खरंच सांगू का, मुलं घडायचे असेल, मुलावर संस्काराचा अलंकार परिधान करायचा असेल आणि मुलाला खऱ्या अर्थानं डोळस बुद्धीनं जगायचं शिकेल असेल तर सर्वात जर पहिले असेल गुरु तर आई असते मुलांसाठी. त्या जर छत्रपती शिवरायांना जिजामातांच्या जीवनचरित्रातला स्पर्श करा. एका संतांनी मागणी केली, आई भिक्षा दे, मला भिक्षा दे आई. आईने सांगितलं, मी भिक्षा देईल, परंतु माझी मागणी एक आहे, हा अत्याचार थांबत असेल, हा अनेक प्रकारचा यज्ञयाग चालू आहे, भजन पूजन चालू आहे, याच्यावर जर अनेक प्रकारचा बंदी येत असेल, अनेक प्रकारचा दैत्यासारखा आमच्या लोकांवर जर अत्याचार होत असेल, महिलांवर अत्याचार होत असेल, आणि हा जर कोणी थांबत असेल ना तर मी भिक्षा द्यायला तयार आहे. त्याच वेळेस त्या संतांनी सांगितलं, आई हा थांबणार आहे ना, तुझ्यात कुशीत वाढणार आहे, आशीर्वाद दिला.